हो साहेब, मोबाईल माग घ्या ना, थोडा माग घ्या ना. रुपयाचे काम कोणते चालू आहे ते मुख्यमंत्र्यांनी दाखवावं. तुमचा मोबाईल 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. कोणत्याही प्रकारे एकही काम मराठवाड्याचं या संदर्भात मागच्या कॅबिनेटने डिक्लेअर झालेलं सोडून नाही. हे आपण जाऊन तपासू शकता. मी लागलं तर तुम्हाला डिटेल प्रत्येक जिल्ह्याच्या कामाची यादी देऊ शकतो. जवळपास 100 घोषणा झालेल्या आहेत. 46,000 कोटी रुपयाच्या घोषणा चालू या मराठवाड्यात. 46,000 खोट्या पद्धतीनं इथं आपल्याला पाठवली. आम्हाला जाणे बोलतायत सीएम. म्हणजे 1 लाख रुपयाचं बक्षीस आपण जाहीर करतात. मुख्यमंत्र्यांनी कामाला जी घोषणा केली त्याच्या संदर्भात केले दावा. बिलकुल. जे 46,000 कोटीचे काम डिक्लेअर केले 16 सप्टेंबर 2023 रोजी, त्यातलं एक तरी काम चालू आहे का दाखवा. एवढंच माझं आव्हान त्यांना. मुख्यमंत्र्यांचे चालू काम दाखवा. 1 लाख रुपये मराठवाड्याचं जे 46,000 कोटी रुपयाची त्यांनी जाहीर केलं त्याच्याविषयी सुस्पष्टपणे श्वेतपत्रिका जाहीर करा. तुम्ही सांगता 29,000 कोटीचे कामं चालू आहे, 16,000 कोटी चालू आहे, त्याची श्वेतपत्रिका जाहीर करा. मी तुम्हाला दाव्याचे सांगतो थोडं खाली करूया. नक्की करू. मराठवाड्याचा मुख्यमंत्री पाहिजे याच्यावरून दिसते का? या अशा प्रकरणावरून मराठवाड्याचा मुख्यमंत्री मराठवाड्याला हे गृहीत धरतात. मराठवाडा यांनी रजाकाराला पाणी पाजलेलं आहे. यांना पाणी पाजणं अवघड काम नाही. दिलं नाही. 100 कोटीची घोषणा केली. अहो हे सोडा. आपल्या मराठवाड्याच्या झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडाबाई याला डेव्हलप करा. नवीन काय करणार तुम्ही? मराठवाडा वॉटर ग्रीडची घोषणा झाली. 8 वर्ष झालं, पूर्ण काही होत नाही, केवळ कागदावर घेऊ. मराठवाडा वॉटर ग्रीड जे कोकणातून पाणी मराठवाड्याचे बाहेर आत्ताशी सर्वेक्षणासाठी वर्षभरानंतर मोठ्या मुश्किलीनं 50 मागण्या केल्यानंतर 60 कोटी रुपये सर्वेक्षणासाठी आले. बाकी काही नाही. सर्वेक्षण कधी होईल याचा भरोसा नाही. आणि त्याच्यानंतर प्रकल्पाला मान्यता कधी मिळेल हा त्याच्या पुढचा विषय. म्हणजे या मराठवाड्याला किमान 10-20 वर्ष हे पाणी मिळू नये अशा प्रकारच्या सरकारचं मनोदय दिसतो. मराठवाड्याचं मुख्यमंत्र्यांना विचारलं